मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती भीषण अपघातात मृत्यूला चकवा देणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। अपघातात कुलकर्णी यांनी आपला सहकारी नीरज सिंगला गमावलं। मात्र यापुढे पुणे आणि मुंबई एक्सप्रेस वेवरती कुणीही आपला जीव गमावू नये यासाठी DSKंनी लढा देण्याचा निर्धार केलाय। या संदर्भात DS कुलकर्णींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग अर्थात एक्सप्रेसवेवरील जीवघेण्या अपघातानंतर या अपघातांची कारणं आणि त्यावरती नक्की काय उपाय करायला हवेत याची चर्चा नेहमीच होते, परंतु फक्त काही दिवसच। परंतु पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक DS कुलकर्णी हे स्वतः जेव्हा अशाच एका जीवघेण्या अपघाताच्या अनुभवातून गेले, बाल बचावले, तेव्हा त्यांनी एक्सप्रेसवेच्या सुधारणेसाठी पुढाकार घ्यायचं ठरवलंय, स्वतः मैदानात उतरायचं ठरवलंय। हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर DSK आजच घरी परतलेले आहेत। या अपघातामध्ये सर, तुम्ही तुमचा अनेक वर्षांपासूनचा चालक गमावला। या चालकासोबत तुम्ही अनेक वेळा या एक्सप्रेसवेनी प्रवास केला असेल, तर नक्की काय त्रुटी तुम्हाला जाणवतात या एक्सप्रेसवेमध्ये? सर, एक तर माझ्या जवळजवळ 22 वर्ष सोबत होता हा चालक। त्याचं गमावल्याचं दुःख भयानक आहे। त्यांनी मला सावलीसारखं जपलं आणि माझ्या सततच्या प्रवासात तो असायचा। आणि त्यांच्याच मुखातनं, हे जे माझे सतत ड्रायव्हर अप अँड डाऊन करतात, त्यांच्याच मुखातनं चिकार वेळेला मी हे अनुभवलेलं आहे की या एक्सप्रेसवेवर खूप चुका आहेत, प्रचंड चुका आहेत। आणि सतत मला दर दीड महिन्याला मला परदेशात जावं लागतं। तिथे मी एक्सप्रेसवेवर प्रवास करत असतो। असंख्य माझ्या आता ड्रीम सिटीमध्ये 6 पदरी रस्त्याचं डिझाईन फॉरेनचे लोक करतायत। तर डिझायनिंग, रोडचं डिझायनिंग हे एक शास्त्र आहे, हे कला आहे। कॉमन मॅन ते करू शकत नाही, साधा इंजिनियर ते करू शकत नाही। आणि एक्सप्रेसवेवर असंख्य त्रुटी आहेत। त्यातली पहिली त्रुटी म्हणजे एक्सप्रेसवेवर तुम्ही जागोजागी तुम्ही जे दरडी कोसळण्याचे जे प्रकार आहेत, डोंगर कधी पाव कापल्यासारखा उभा कापत नाही, तो 45 डिग्रीला कापावा लागतो। अर्थात सब्जेक्ट टू तिथली मुरुम किती आहे, दगडाची परिस्थिती किती आहे बघून। अदरवाईज तो ठिसूळ असेल तर टप्प्याने टेरेसिंग करावं लागतं। कधी असा उभा कापला जात नाही। इथं उभा काय अंगावरील असा कापलाय कॅन्टिलिव्हर सारखा। त्यामुळे दरडी कोसळायला तुम्ही किती जाळ्या लावल्या तरी दगडाच्या वजनापुढे, पाण्याच्या प्रवाहाच्या वजनापुढे कोणीही टिकू शकत नाही। ती सतत भीती असते ड्रायव्हरच्या, पावसाळ्यात जाताना काही एखादा दगड पडेल का, त्या जीवाच्या आकांताने तो जातो। आज एक्सप्रेसवेवर 3 लेन जायच्या आणि 3 लेन यायच्या, 6 लेन काढल्यात। 8 लेन कधी होतील तेव्हा होतील, आपण त्याच्यात वादात जायला नको। पण 3 लेन जायच्या आणि 3 लेन यायच्या आणि मध्ये एक बफर झोन असतो। नेहमी 7 लेनचा रस्ता असतो, 6 लेनचा नसतो। समजा तुम्ही 4 लेन जायच्या आणि 4 लेन यायच्या 8 लेन असतील तर तो 9 लेनचा रस्ता असतो, 8 लेनचा नसतो। तर अशा प्रकारे पुणे मुंबई एक्सप्रेसवे 3 लेन जायला मुंबईला, 3 लेन पुण्याकडे यायला 6 लेन आणि मध्ये बफर झोनची म्हणजे तेवढीच रुंदीची, जवळजवळ 10.5 फूट रुंदीची एक बफर झोन असतो। ती एक सेपरेट लेन असते। त्याच्यात काय असावं लागतं, तर जमिनीपेक्षा, रोड लेवलपेक्षा ती खाली असावी लागते। त्याच्यात मुरुम माती असावी लागते। त्याच्यात झाडं लावायची असतात, उंच टणक झाडं, जेणेकरून रात्रीच्या वेळेला ती झाडं समोरच्या बाजूने जी गाडी येते एकमेकांच्या डोळ्यावर दिवे जाणार नाहीत। मला घाटामध्ये आठवतो, हा जेव्हा एक्सप्रेसवे सुरू झाला होता तेव्हा पर्यावरणवादी संघटना हायकोर्टात गेले होते, रीट केला होता आणि पर्यावरणाचा खंडाळा घाटात ऱ्हास होतोय म्हणून कोर्टाकडनं स्टे आणला होता। कॉम्प्रोमाइज असं झालं, तुम्ही चेक करा। मला आठवतं त्यावेळेला इंडियन एक्सप्रेसच्या कर्दळे साहेबांच्यावर आम्ही मोठी मोहीम घेतली होती। हे चुकीचं आहे। काय झालं की गव्हर्नमेंटनी हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र दिलं आणि 1 लेन खंडाळ्याच्या घाटामध्ये आम्ही 1 लेन कमी करतो असं प्रतिज्ञापत्र दिलं। 7 लेनचा रस्ता 6 लेन झाला। म्हणजे लेन कुठली कट केली? अरे बफर झोनची लेन कट केली तुम्ही। जायची एक कट केली असती तरी बॉटलनेकून ट्रॅफिकवर ताण आला असता, पण मृत्यूचा सापळा नसता झाला। आज खंडाळ्याच्या घाटामध्ये तुम्ही जर केअरफुली पाहिलं तर मॅक्झिमम ठिकाणी ही मधली लेन म्हणजे जसे तुम्ही पुण्याच्या जंगली महाराज रोडला कुठल्या रोडला डिव्हायडर लावतात, पोलिसांचे ते पिवळे पट्टे लावतात किंवा सिमेंटचे ठोकळे लावतात, तसे लावलेले। बफर झोन म्हणजे रेग्युलर 10.5 फुटाची लेन, ज्याच्यामध्ये झाडं पाहिजेत, तुमचे बायफ्रेंडचे रोप पाहिजे। खंडाळ्याच्या घाटामध्ये हायकोर्टाच्या निर्णयामुळे 1 लेन कट झाली आणि असंख्य बळी, आपल्या आनंद यांचा, आपल्या नट अभ्यंकरांचा बळी सुद्धा त्या याच्यात प्रमाणे झालाय, कारण तुम्हाला बफर झोन ठेवताच आला नाही आणि असंख्य बळी केवळ ह्या धोकेदायक निर्णयामुळे झालेला आहे। माझी पर्यावरणवाल्यांना कळकळीची विनंती आहे की निदान अशा ठिकाणी तरी पर्यावरणवाल्यांनी त्यांचा हट्ट धरू नये। झाडंही पाहिजेत, पर्यावरणही पाहिजे, माणसांचा जीवही प्रिय आहे, तो सुद्धा त्या गरीब ड्रायव्हरचा बळी जातो। परदेशामध्ये स्वतः श्रीमंत लोक स्वतः गाड्या चालवतात, तिथे त्यांचा बळी जातो, इथे गरिबांचा बळी जातो। कुठेतरी हा कोर्टाने पण विचार करायला पाहिजे की लोकांच्या जीवाशी खेळणारा निकाल होता कामा नये, एक तळमळीची इच्छा आहे। त्याच्यानंतर रेडियस, तुमचे टर्निंग रेडियस,
तुम्ही टर्निंग रेडियस जागोजागी जर चेक केले तर खंडाळाचा घाट जसा वळतो तशी लेन वळते, तर टर्निंग रेडियसला एक लिमिट असते की किती लिमिटमध्ये तुम्ही जो तुमच्या साध्या टाटाच्या ट्रकसाठी टर्निंग रेडियस धरलेला आहे तोच तुम्ही 32 चाकं असलेल्या 32 टायर असलेल्या 16 इकडे 16 इकडे असलेल्या तुम्ही त्या ट्रेलरचा टर्निंग रेडियस हा वेगळा असतो, त्याचा कोणी विचार केलेला नाही. पावसाळ्यामध्ये रस्ते घसरडे निसरडे होतात, त्याचा कोणी विचार केलेला नाही. टर्निंग रेडियस, डोंगराची कापणी, त्याच्यानंतर बफर झोन नसणे, अशा असंख्य त्रुटी तिथे आहे. याच्याशिवाय जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर रोडला कधी जर तुम्ही मुंबईवरनं निघाला तुम्ही मॅकडॉनल्डकडनं मुंबईहून पुण्याला येत आहे आणि गाडी तुमची स्पीडला चालली, टपक 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 तुम्हाला आवाजाचे पट्टे ऐकायला येतील. व्हॉट इज दिस? रोडची लेवल एक नाहीये. पटपट पटपट पट असं कधी फॉरेनमध्ये आवाज नाही येत गाडी चालल्यासारखे पट टप 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 टप. जिथे जिथे टप 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 आवाज येतो तिथे तिथे तुमच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचे 2 लेवलचे जॉईंट्स अप अँड डाऊन आहेत. त्याचे दुष्परिणाम काय होतात? तुम्ही दर सेकंदाला जर गाडीचं हवेचं प्रमाण वाढलं टायरचं आणि दरवेळेला हा फटका बसत होता टपक 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 टपक, कुठेतरी जो टायर बस्ट होतो. एक तर आपल्याकडे लोकांना सवय नाही की तुम्ही जेव्हा एक्सप्रेसवेला गाडी चालवता टायरमध्ये काय प्रेशर ठेवावं, काय स्पीडने चालवावी गाडी. भन्नाट स्पीडने चालवण्याचं एक्सप्रेसवे बनवलेलं नाहीये. आपल्या देशामधल्या टायर कंपन्यांनी दुर्दैवाने आजही आपण बाबा आदमच्या संस्कृतीत आहोत. टायर कंपन्या म्हणतात हे भारतीय लोक आहेत, हे जास्तीत जास्त 80च्या स्पीडने जाऊ शकतील. 60 ते 80च्या स्पीडला टायर डिझाईन केलेले आहेत. परदेशातले टायर 200च्या स्पीडला डिझाईन केलेले असतात, आपल्याकडचे नाहीत. कारण की आपल्याकडच्या रस्त्याची क्वालिटी त्या डिझाईनला सूट नाहीये. त्यामुळे तुम्ही टायरमध्ये हवा किती ठेवावी. तुम्ही बॅटरी बंद पडली की आपण घरात कशी ट्यूबलाईट गेली की बदलतो, विमानातले इंजिनचे पार्ट गेले की नाही बदलत, आधीच वेळेत बदलतात. तशी बॅटरी ही ठराविक किलोमीटर नंतर बदलली पाहिजे. टायर गुळगुळीत झाले की नाही, टायर चांगले असताना 30,000 किलोमीटर झाले ना, मेंटेनची डायरी करा, बदलून टाका, रिस्क घेऊ नका. या झाल्या एक्सप्रेसवेवरच्या त्रुटी. परंतु जी काही यंत्रणा आहे आपल्याकडून सुरक्षेसाठीची, पोलीस यंत्रणा असेल, महामार्ग पोलीस असतील, यांच्याकडून ही आवश्यक ती अंमलबजावणी होताना दिसत नाही. ओव्हरस्पीड होतात गाड्या. लेन कटिंगचा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्यासोबत जो अपघात झाला किंवा आनंद अभ्यंकरांना जो जीव गमवावा लागला तो असाच होता की लेन कट करून गाडी दुसरीकडे आली, विरुद्ध दिशेने आली होती आणि कंट्रोल गेल्यानंतर ती गाडी डिवायडर ओलांडून दुसऱ्या गाडीवरती आली. तर या यंत्रणाही त्याबद्दल तेवढ्या सक्षम आहेत किंवा त्यांची आस्था याबाबत दिसत नाही. मी एक्सप्रेसवेवर गन कधीतरी बघितलेल्या पाहिल्या, कधीच तिथे तुमच्या स्पीड गन नाहीयेत. आपल्याकडे स्पीड गन बसवायला काही नाही. परदेशामध्ये जागोजागी साध्या रस्त्याला सुद्धा स्पीड गन असतात, त्याचे रडार असतात आणि तुम्ही आरटीओच्या नंबरवरून त्यांना दंड पाठवू शकतात. त्याला तुम्हाला माणूस सुद्धा ठेवायची गरज नाही. इट्स अ सिम्पल टेक्नॉलॉजी. जगभर कुठे जा. आणि परदेशातल्या गाड्यात सुद्धा अलार्म येतो की अरे जवळ रडार आलाय. आम्ही बघतो ना, अरे हा गाडीतला अलार्म कसला वाजतोय, रडार येऊन राहिला. तुम्ही वेग कापताय, रडारचं उल्लंघन करतात, गाड्या अलार्म देतात. एवढ्या चांगल्या सोयी असताना आपण एकीकडे कुठल्या युगात जातोय, इलेक्ट्रॉनिक युगात जातोय. आपण भारत 2020 मध्ये नेतोय आणि या साध्या सोयी नाहीयेत. अधिकाऱ्यांचं किंवा पोलिसांचं नियंत्रण जे आहे ते लिमिटेड राहतंय. टोल नाक्यापाशी 2-4 गाड्या उभ्या असतात, त्यापेक्षा काही नसतं. सर, बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या की काय करायला हवं, परंतु याच्यामध्ये आता तुमचे प्लॅन काय असणार आहेत? आम्ही याच्याकरता नीरजच्या नावाने एक ट्रॅफिकची फाउंडेशन वेगळी स्थापन करतोय आणि विशेषतः पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यातले जेवढे सरकारी दोष असतील, सरकारी फायली जिथे हलत नसतील, उदाहरणार्थ बायफ्रेनचा निर्णय झाला पण बसवलेला नाही, ते एक विंग सरकारी दरबारी हेलपाटे घालून, आपल्याकडे हेलपाट्याशिवाय काही होत नाही आणि तिथलं आपलं जे काही असेल ते हेलपाटे घालून ते काम करून घेणे. जिथे टर्निंग रेडियस चुकीचे ते सरकारला निदर्शनास आणून देणे, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आणून देणे, त्याच्याकरता खासगी सर्व्हे करून घेणे. खासगी सर्व्हे करून सरकारच्या मदतीने, आता सरकार अलॉट करेलच आम्हाला, आणि जिथे टर्निंग रेडियस चुकलेले आहेत, रस्त्याच्या लेवल चुकलेले आहेत, त्याचं एक परीक्षण करून देणे. तिसरं, लोकांना ट्रेनिंग देणे. त्याच्याकरता आम्ही नीरज ड्रायव्हिंग स्कूल काढतोय आणि त्याच्यामध्ये लोकांना ट्रेनिंग देण्यात येईल की एक्सप्रेसवेवर गाड्या कशा चालवायच्या. त्या साधारणतः सगळ्या कॉर्पोरेट लोकांना, या लोकांना आम्ही एक 8 दिवसाचा ट्रेनिंग कोर्सेस फ्री देऊ आणि ज्यांचे ड्रायव्हर जातात त्यांच्या ड्रायव्हरला आमच्याकडनं सर्टिफिकेट देऊ की 7 दिवसाचं मी तुमच्या ड्रायव्हरला ट्रेनिंग दिलं. त्याच्यामुळे टायर कसं चेक करायचा, बॅटरी कशी चेक करायची, एक्सप्रेसवेवर नक्की काय काळजी घ्यायची, हे सगळं ट्रेनिंग देऊ आणि जेणेकरून याच्या पुढचे अपघात थांबू. विशेषतः ट्रक कंटेनर ओनर जे असतात त्यांच्याकडे फ्लीट असतं, 1000 ट्रक, 2000 ट्रक, त्या ट्रकवाल्यांशी त्यांच्या तिथे जाऊन
त्यांना आम्ही ट्रेनिंगची टीम पाठवू आणि तिथे जाऊन जागेवर त्यांना ट्रेनिंग देऊ. जसं आम्ही साईटवर इंजिनियरला ट्रेनिंग देतो तसे यांचे जिथे ताफे फ्लीट उभे राहतात, जिथे हे ड्रायव्हर एकमेकांच्या जॉब बदलतात, ड्युट्या बदलतात, तिथे जाऊन त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे. हा एक पक्का केलेला विचार आहे आणि या समाजाकरता आपण या समाजाचं देणं लागतो. या अपघातातनं नीरज हा बळी गेलेला आहे. ठीक आहे, आपण सिस्टीमच्या नावाने ओरडू, सगळ्यांचे ओरडू, मग आपण काय केलं, ओरडून गप्प बसून चालणार नाही. आणि तिथे माझे सगळे फेसबुकचे मित्र, माझे सगळे मित्रमंडळी आणि तुम्ही मीडिया नक्की मला साथ द्याल की जिथे मी माझ्या एक वेगळा ट्रस्ट निर्माण करून त्याच्यामध्ये स्वतःचा फंड उत्पन्न करून मी जागेवर जाऊन ट्रक ड्रायव्हरचं ट्रेनिंग देणे, त्याच्याकरता फ्लीट ओनरची मदत घेणे, त्या ट्रक ड्रायव्हरच्या संघटनेची मदत घेणे, अशा प्रकारे कार्यक्रम आम्ही ताबडतोब अंमलात आणायला सुरुवात करत आहोत. या अपघातातून डीएसके बचावले खरे, परंतु त्यांच्यासोबत गेली अनेक वर्षे काम करणारा नीरज नावाचा त्यांचा चालक मात्र मृत्यू पावला. या नीरजच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि एक्सप्रेसवेवरती होणारे अपघात रोखण्यासाठी नीरजच्या नावाने एक फाउंडेशन, एक ड्रायव्हिंग स्कूल तयार करण्याचा, सुरू करण्याचा मानस डीएसकेने इथं व्यक्त केलाय. ज्या स्कूलच्या मार्फत एक्सप्रेसवेवरती वाहनं कशी चालवावीत, काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं जाईल. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती ज्या मानवनिर्मित चुका आहेत त्या टाळण्यासाठी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी आता डीएस कुलकर्णी प्रयत्नशील असतील.